भजी करण्यासाठी इथं आपण मिक्सरमध्ये एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे, चमचाभर धणे आणि चमचाभर जिरे घेतलेले आहेत. यामुळे आपल्या भजीला छान खमंग अशी चव येईल. हे सगळे पदार्थ मिक्सरमधून आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत. खूप जास्त बारीक पेस्ट नाही, तर अशा पद्धतीने थोडंसं जाडच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे. इथं पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मोठा असा कापून घेतलेला आहे. खूप जास्त बारीक कापायचा नाही, तर अशा पद्धतीने कापायचा. आणि बटाटा देखील अशा पद्धतीने कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे 10 ते 15 मिनटं. त्यामुळे त्यातील स्टार्च कमी होऊन आपले भजी चिकट होत नाहीत. त्यानंतर इथं एक खोलगट भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो पालक आहे तो घेतलेला आहे आणि बटाटा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. बटाट्यातील पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. बटाटा घातल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे. खूप जास्त पहिल्यांदा घालायचं नाही, तर यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा ओवा थोडासा कुटून घेतलेला आहे, थोडासा क्रश करून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा हिंग घातलेला आहे. हिंगामुळे भजीला छान चव येते. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात. आणि हे पदार्थ पहिल्यांदा असे कोरडे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. थोडेसे मिक्स करून झाले की आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालूयात. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. बटाटा आणि पालकचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच हे भजी होतात. यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज नाही. लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे 5 मिनिटे बाजूला ठेवून देऊयात, की ज्यामुळे पालक थोडासा सॉफ्ट होईल आणि आपले भजी छान असे कुरकुरीत होतील. इथं पहा 5 ते 6 मिनिटांनी झाकण उघडलेलं आहे. पालक छान असा सॉफ्ट झालेला आहे. हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याचे भजी तयार करूयात. इथं आधीच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये भजी सोडून घेऊयात. अशा प्रकारे कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच इथं आपण भजी सोडलेले आहेत. पहिले 1.5 ते 2 मिनिटे आपण या भजीला अजिबात हलवणार नाही. चमच्याने किंवा झाऱ्याने अजिबात याला हलवायचे नाही. पहिल्यांदा व्यवस्थित असे भजी आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि तेलाचे हे बुडबुडे पूर्णपणे कमी होत नाहीत तोपर्यंत झाऱ्याने किंवा चमच्याने याला अजिबात हलवायचं नाही. 1.5-2 मिनिटांनी तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी होतात आणि भजी आपोआप बाजूला होतात किंवा सुटतात एकमेकांपासून. त्यावेळी आपण झाऱ्याने हे भजी थोडेसे हलवून मग तळून घ्यायचे आहेत. लगेचच जर झारा लावला तर हे भजी तुटतात. त्यामुळे इथं पहा भजी थोडेसे अलगद असे वेगळे होतात. त्यावेळी आपण छान असं चमच्याने याला सगळ्या बाजूंनी तळून घेणार आहोत. इथं पहा 2 ते 2.5 मिनिटांनी तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत. म्हणजेच भजीची खालची जी बाजू आहे ती अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपण नंतर चमच्याने अशा प्रकारे एकसारखे असे हे भजी तळून घेणार आहोत. व्यवस्थित असे हलवून मग सगळ्या बाजूंनी आपले हे भजी अशा पद्धतीने व्यवस्थित असे तळले जातील. इथं तुम्ही पाहू शकता भजीला रंग देखील सुरेख आलेला आहे आणि भजी छान असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता आपले भजी छान असे तळले गेलेले आहेत. छान असे गोल्डन रंगावर आपण हे भजी तळून घेतलेले आहेत. छान गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण हे भजी बाजूला काढून घेऊयात आणि दुसरी बॅच घालूयात. अशाच प्रकारे मी इतर सर्व भजी तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपले खमंग कुरकुरीत असे बटाटा पालकचे भजी तयार झालेले आहेत. या पावसाळ्यात असे कुरकुरीत खमंग पालक आणि बटाट्याचे भजी नक्की ट्राय करून पहा.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.